सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये उभा आहे एक असा किल्ला जिथे वीरता, शौर्य आणि रणनीतीच्या अशा कथा घडल्या की त्या ऐकून आजही अंगावर शहारे येतात. हा आहे कोंढाणा किल्ला, ज्याला आज आपण सिंहगड या नावाने ओळखतो. तर आज आपण आलो आहोत महाराष्ट्राच्या शौर्य गाथेचा साक्षीदार असलेल्या सिंहगडाच्या ट्रेकला. पूर्वी कोंढाणा म्हणून ओळखला जाणारा हा तोच किल्ला जो वीर तानाजी मालुसरे यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन स्वराज्यात आणला. आणि त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडून जे उद्गार निघाले होते ते म्हणजे असे की गड आला पण सिंह गेला. हा फक्त एक किल्ला नाही, ही आहे शौर्य, बलिदान आणि स्वराज्याची अमर गाथा, जिथल्या प्रत्येक दगडातून आजही तानाजींच्या पराक्रमाची गर्जना ऐकू येते. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या अतुलनीय पराक्रमाने आणि बलिदानाने या गडाला अमरत्व मिळालं. चला तर मग जाणून घेऊया स्वराज्याच्या इतिहासातील या गौरवशाली गडाची प्रेरणादायी कहाणी. एकदम मस्त आहे दही. तर सुरुवात करूया सिंहगड किल्ल्यावर कसं यायचं तिथपासून. सिंहगडावर जाण्यासाठी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातून 50 नंबरची बस पकडून डोंजे या गावात यावं लागेल. डोंजे हे सिंहगडाचे बेस्ट विलेज आहे. तिथून शेअरिंग टॅक्सी उपलब्ध असतात. त्या प्रति व्यक्ती सुमारे 70 रुपये घेतात आणि तुम्हाला थेट सिंहगड किल्ल्यापर्यंत पोहोचवतात. आणि याशिवाय तुम्ही तुमच्या प्रायव्हेट व्हेकल्सने सुद्धा इथे येऊ शकता. तर जसं की तुम्ही बघू शकता, आता मी किल्ले सिंहगडावर आलेली आहे आणि हा पूर्ण आहे पार्किंगचा एरिया. तर इथे 2 व्हीलरसाठी आणि 4 व्हीलरसाठी पार्किंग दिलेली आहे. तर आय थिंक 2 व्हीलरसाठी 20 रुपीज आणि 4 व्हीलरसाठी 40 रुपीज असे चार्जेस इथे पडतात. तर आता मी सुरुवात करते ट्रेकिंगला आणि एक्सप्लोअर करूया किल्ले सिंहगड. चला तर मग. समोर दिसणारं हे अप्रतिम दृश्य मन मोहून टाकणारं आहे. आणि हा आहे सिंहगडाचा पहिला दरवाजा, म्हणजेच पुणे दरवाजा. पुण्याच्या बाजूने गडावर प्रवेश असल्यामुळे याला पुणे दरवाजा म्हणतात. सिंहगडाला तसं तर एकूण 4 दरवाजे आहेत. आपण पुण्याच्या बाजूने आल्यामुळे हा दरवाजा लागतो. तर दुसऱ्या बाजूला कल्याण दरवाजा आहे, जो सध्या बहुतांश वेळा बंद असतो. चला तर मग आता गडाच्या आत जाऊन आणखी काय खास आहे ते पाहूया. तर आता सिंहगड किल्ल्यामध्ये आत प्रवेश केल्यानंतर पहिला दरवाजा आहे पुणे दरवाजा, जो मी तुम्हाला सांगितलं. आत आल्यानंतर तुम्हाला पहिला दरवाजा क्रॉस केल्यानंतर तुम्हाला हा नकाशा इथे दिसतो. तर याच्या मदतीने तुम्ही तुमचं पुढचं ट्रेकिंग कम्प्लीट करू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात सिंहगडाला अत्यंत महत्वाचे स्थान होते. पूर्वी या किल्ल्याचे नाव कोंढाणा होते. इसवी सन 1670 मध्ये हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता आणि म्हणून स्वराज्यासाठी हा किल्ला परत मिळवणे अत्यंत गरजेचे होते. म्हणून महाराजांनी ही जबाबदारी त्यांच्या विश्वासू आणि पराक्रमी सरदार तानाजी मालुसरे यांच्यावर सोपवली. त्यावेळी तानाजींचा मुलगा रायबाच्या लग्नाची तयारी सुरू होती. पण स्वराज्याच्या हाकेला प्रतिसाद देत त्यांनी आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं असे म्हणत लग्न बाजूला ठेवले आणि मोहिमेसाठी निघाले. रात्रीच्या अंधारात तानाजी आणि मावळ्यांनी कड्यावरून चढाई करून किल्ल्यावर हल्ला केला. किल्ल्याचा किल्लेदार उदयभान राठोड याच्याशी तानाजींची प्राणांतिक लढाई झाली. या लढाईत तानाजींनी शौर्याने लढत स्वराज्यासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यानंतर त्यांचे भाऊ सूर्याजी मालुसरे यांनी मावळ्यांना एकत्र करून लढाई पूर्ण केली आणि कोंढाणा जिंकला. तानाजींच्या वीरमरणाची बातमी ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांनी दुःखाने तेव्हा म्हटले, गड आला पण सिंह गेला. त्यानंतर कोंढाणा किल्ल्याला सिंहगड हे नाव देण्यात आले. तर किल्ल्याबद्दल आणि नरवीर सुभेदार तानाजी मालुसऱ्यांबद्दल ही माहिती जाणून घेईपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत किल्ल्याच्या 3ऱ्या दरवाजापर्यंत. आणि इथे मला दिसला या जांभूळ विकणाऱ्या काकू. मग काय, त्यांच्या जवळ थांबून ताज्या जांभळांचा आस्वाद घेतला आणि थोडा वेळ निवांत बसले. आता घरून येताना जेवण करून आलेलोच होतो आम्ही, पण सिंहगडावरचे प्रसिद्ध पदार्थ चाखल्याशिवाय कसं चालेल. म्हणून मग इथेच थांबून मटका दही आणि एक थाळी का होईना पिठलं भाकर खायचं असं ठरवलं. तर आता इथे काकू आमच्यासाठी मटका दही घेऊन आलेल्या आहेत. माझ्यासोबत इथे माझी आई आणि माझी वहिनी अंकिता आलेली होती.
आणि हे जे दही आहे याचं प्राइस आहे 30 रुपीज एका दह्याचं, एका मटक्याचं. हां, तर इथे साखर पण दिलेली आहे यांनी. तर आता पहिले तर असंच खाऊन बघते की कशी टेस्ट आहे. एकदम मस्त आहे दही. इथे झाडाखाली बसून मस्तपैकी दही एन्जॉय केलं आणि तोपर्यंत आमची थाळी पण आमच्यापर्यंत आली, जी आता आम्ही टेस्ट करून बघतो. ₹200 थाळी आहे, 2 भाकरी आहे यामध्ये. पण टेस्ट खरंच छान आहे. म्हणजे सगळ्यांमध्ये मला वांग्याचं भरीत जास्त आवडलेलं आहे, पण तसं सगळंच छान आहे. तर तुम्ही जर सिंहगडाला येता तर तुम्ही एकदा हे नक्कीच ट्राय करू शकता. तर आता दही आणि पिठलं भाकर खाऊन झाल्यावर आपण आपला इथला पुढचा प्रवास सुरू ठेवूया. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की हा आहे तिसरा दरवाजा. इथून आत आल्यानंतर उजव्या बाजूला म्हणजे इकडे उजव्या बाजूला हा तोफखाना आहे. तर आपण पहिले तिकडे जाऊया. हा आहे सिंहगडावरील तोफखाना. पूर्वी येथे मोठ्या तोफा ठेवून शत्रूवर नजर ठेवली जात असे आणि हल्ल्याच्या वेळी तोफांचा मारा केला जात असे. किल्ल्याच्या संरक्षणासाठी तोफखाना अत्यंत महत्वाचा भाग होता. आजही या जागेवर उभे राहिल्यावर त्या शूर मावळ्यांच्या पराक्रमाची आठवण मनात जागी होते. तोफखान्याजवळून थोडं पुढे चालत गेलं की आपल्याला सिंहगडावरील ही महत्वाची जागा बघायला मिळते. इथे हा बोर्ड तुम्हाला दिसतो. तर हे आहे घोड्याची पागा. तर घोड्याची पागा म्हणजे असं म्हणतात की इथे त्या काळात घोड्यांना बांधून ठेवायची ही जागा होती आणि घोड्याची पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था या ठिकाणी केली जात असे. तर सध्या तर इथे फक्त आपल्याला अवशेष बघायला भेटतात. तर आपण आत जाऊया आणि मी तुम्हाला आतमध्ये दाखवते की कसं आहे. युद्धाच्या वेळी घोडे हे सैन्याचं सर्वात महत्वाचं साधन असल्यामुळे या जागेला विशेष महत्व होतं. आजही ही जागा पाहताना त्या काळातील स्वराज्याच्या वैभवाची आणि शूर मावळ्यांच्या जीवनाची आठवण होते. हा आहे तो आतमधला परिसर, घोड्याची पागा. तर हे अशा प्रकारे हे इथे दिसत आहे आपल्याला. आणि इथे असे छोटे छोटे इथे टाके केलेले आहे. इथे मी तुम्हाला दाखवते. तर हे इथे असं टाकं केलेलं आहे. तर जसं की मी सांगितलं की इथे घोड्यांच्या पाण्याची आणि चाऱ्याची व्यवस्था केली जात असेल. तर मे बी इथे पाणी घोड्यांसाठी ठेवले जात असेल. आणि अजून इथे समोर 2-3 टाके वगैरे दिसत आहे. बाकी तर असं काही आहे नाही सध्या. तर ही एक जागा आहे. आता घोड्याची पागा बघितल्यानंतर आपल्याला सिंहगडावरील खूप महत्वाचं मंदिर बघायचं आहे आणि ते म्हणजे कोंढाणेश्वर महादेव मंदिर. किल्ल्याचं मूळ नाव कोंढाणा असल्यामुळे या मंदिराला विशेष ऐतिहासिक महत्व आहे. असं मानलं जातं की शिवकाळात मावळे आणि सैनिक युद्धावर जाण्यापूर्वी येथे महादेवाचं दर्शन घेऊन विजयाची प्रार्थना करत असत. तर आता आपण आलेलो आहोत श्री कोंढाणेश्वर महादेव मंदिरात. तर कोंढाणेश्वर मंदिराला गडदैवत असं मानलं जातं. तर या मंदिरामध्ये दर्शन करून आपण आपला इथला पुढचा प्रवास सुरू ठेवूया. मंदिर बाहेरून बंद होतं, पण मंदिराच्या आत भगवान शंकरांची सुंदर पिंड असून नंदींची मूर्तीही आहे. आजही गडावर येणारे भाविक आणि पर्यटक आवर्जून या मंदिराला भेट देतात. श्री कोंढाणेश्वर महादेव मंदिरात दर्शन करून आता मी निघाले नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधीचं दर्शन करण्यासाठी. तर आता मी आलेली आहे सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी बघायला. तर इथे हा जो तुम्ही फोटो बघत आहात, इथे आपल्याला राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभेदार तानाजी मालुसरे हे सगळेच आपल्याला या एका फोटोमध्ये बघायला मिळतात. तर सिंहगडाची लढाई आणि मराठ्यांचे शौर्य हे सगळं आपल्याला या एकाच फोटोमध्ये बघायला मिळतं.
या फोटोच्या एक्झॅक्टली अपोजिट साइड इथे आपल्याला मराठी मावळे आणि त्यांचे वेगवेगळे स्टॅच्यूज बघायला मिळतात आणि इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी बघायची आहे। चला तर मग नमन करूया अशा वीर पुरुषांना ज्यांनी आपल्या राजासाठी आणि आपल्या स्वराज्यासाठी हसत हसत आपल्या प्राणांची आहुती दिली। तर हा आहे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचा भव्य पुतळा आणि त्याच्याच बाजूला आहे त्यांची समाधी। इसवी सन 1670 मध्ये कोंढाणा जिंकताना तानाजींनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली। त्यांच्या अतुलनीय शौर्याच्या स्मरणार्थ येथे त्यांची समाधी उभारण्यात आली आहे। या ठिकाणी उभं राहिल्यावर प्रत्येक मराठी माणसाच्या मनात स्वराज्याचा अभिमान आणि तानाजींच्या पराक्रमाबद्दलचा आदर अधिकच वाढतो। तानाजींच्या समाधीजवळ नतमस्तक होऊन मी निघाले सिंहगडावरील प्राचीन आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या अमृतेश्वर भैरव मंदिराकडे। तर मित्रांनो, मराठ्यांच्या इतिहासातील एक शौर्य गाथेचा प्रसंग म्हणजे सिंहगडाच्या एका कड्यावरून जेव्हा सुभेदार तानाजी मालुसरे यांनी आपल्या मावळ्यांसह रात्रीच्या अंधारात गड चढून हा किल्ला जिंकण्याची पराक्रमी मोहीम पार पाडली होती, तो हा प्रसंग आहे। तर सिंहगडाचा तोच कडा ज्या कड्यावरून चढून सुभेदार तानाजी मालुसरे यांनी हा गड जिंकला, त्या कड्याला तानाजीचा कडा असं म्हणतात आणि तो कडा मी तुम्हाला आज दाखवणार आहे। पण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ती जागा दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप इंटरेस्टिंग असा हा व्हिडिओ होणार आहे। तर आता मी आलेली आहे अमृतेश्वर भैरव या मंदिरात। इथे माझ्या मागे तुम्ही बघू शकता, हे सुंदर असं मंदिर इथे आहे। या मंदिराची रचना दगडी असून साधी पण अत्यंत मजबूत आहे। जाड दगडी भिंती, कोरीव खांब आणि प्राचीन स्थापत्य शैली यामुळे हे मंदिर आजही शेकडो वर्षानंतर भक्कम उभे आहे। या मंदिरात भैरव व त्यांची शक्ती भैरवी अशा 2 उभ्या मूर्त्या आहेत। अमृतेश्वर भैरव मंदिरातून दर्शन करून झाल्यानंतर मी निघाले कल्याण दरवाजाकडे। तर आता मी आलेली आहे कल्याण दरवाजाच्या इथे। तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे तो जो पॉइंट आहे, तिथनं मी माझा ट्रेक सुरू केला होता आणि तो आहे पार्किंग, जिथे पार्किंगची व्यवस्था आहे तिथे पुणे दरवाजा आहे। तर त्या कॉर्नरच्या एक्झॅक्टली अपोजिट कॉर्नरला आहे कल्याण दरवाजा। या दरवाजाला कल्याण दरवाजा म्हणण्यामागचं कारण असं की इथे एक छोटं गाव आहे कल्याण, तर त्या गावाच्या नावावरून याला कल्याण दरवाजा असं नाव पडलेलं आहे। सुभेदार तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी रात्रीच्या अंधारात कड्यावरून धाडसी चढाई करून किल्ल्यात प्रवेश केला। त्यानंतर या कल्याण दरवाजाचे दरवाजे उघडण्यात आले, जेणेकरून खाली थांबलेले मराठा सैन्य गडावर येऊ शकेल। सैन्य वर आल्यानंतर मुघलांवर जोरदार हल्ला करण्यात आला आणि अखेर कोंढाणा स्वराज्याच्या ताब्यात आला। त्यामुळे कल्याण दरवाजा हा सिंहगडाच्या पराक्रमाचा आणि विजयाचा महत्त्वाचा साक्षीदार मानला जातो। कल्याण दरवाजा बघून झाल्यानंतर आता आपण निघालो आहोत तानाजी कड्याकडे। मध्ये एक छोटासा दगडी पूल ओलांडावा लागतो। या मार्गावरून जाताना आजूबाजूच्या खोल दऱ्या आणि तटबंदीचं अप्रतिम दृश्य पाहायला मिळतं। त्या छोट्या छोट्या खिडक्यांमधून छान हवा येत आहे। तर जसं व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं की इथे जी जागा आहे तानाजीचा कडा, जिथून सुभेदार तानाजी मालुसरे यांनी चढाई करून हा गड जिंकला, तर त्या ठिकाणी मी आता आलेली आहे आणि ही आहे ती जागा। इथे तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हा इथे बोर्ड सुद्धा दिलेला आहे तानाजीचा कडा।
इसवी सन 1670च्या एका काळोख्या रात्री नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे सुमारे 300 मावळ्यांसह कोंढाणा जिंकण्यासाठी निघाले. किल्ल्यावर सरळ हल्ला करणं अशक्य असल्याने त्यांनी शत्रूला अपेक्षित नसलेल्या उभ्या कड्यावरून धाडसी चढाई करण्याचा निर्णय घेतला. रात्रीच्या अंधारात मावळ्यांनी जीवाची पर्वा न करता कडा चढला आणि किल्ल्यात प्रवेश केला. त्यानंतर तानाजी आणि मुघल सरदार उदयवान राठोड यांच्यात भीषण युद्ध झालं. या युद्धात तानाजींनी वीरमरण पत्करलं, पण त्यांच्या बलिदानामुळे अखेर कोंढाणा स्वराज्याच्या ताब्यात आला. तानाजीचा कडा बघितल्यानंतर मी निघाली सिंहगडावरील छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी बघायला. राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र आणि छत्रपती संभाजी महाराजांचे धाकटे बंधू होते. छत्रपती राजाराम महाराजांचे सिंहगडावरच आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ याच ठिकाणी त्यांची समाधी उभारण्यात आली. आता सिंहगड फिरून झालाय आणि आता लागली आहे खूप जास्त भूक, म्हणून मी आली आहे सिंहगडावरची प्रसिद्ध कांदा भजी खायसाठी आणि याची प्राइस आहे 70 रुपीज पर प्लेट. मस्त खुसखुशीत आहे आणि टेस्ट पण खूप छान आहे. सो मला तर फार आवडलंय. तुम्ही पण आल्यावर नक्की ट्राय करा. तर आता गरमागरम भजी तर खाऊन झालेली आहे आणि आजच्या या दिवसाचा शेवट हा गरम चहा पिऊन मी इथे करतेय. त्यासोबतच हा बॅकग्राऊंडचा व्ह्यू तुम्ही इथे बघू शकता. तर ही बसायची अरेंजमेंट आणि हा बॅकग्राऊंडचा व्ह्यू विथ चहा. तर हा चहा मी आता एन्जॉय करते आणि व्हिडिओला संपवते. खरं सांगायचं तर सिंहगडावरची ही माझी पहिलीच भेट आणि ही भेट कायमची मनात कोरली गेली. इथे फिरताना स्वराज्याचा इतिहास, तानाजींचं शौर्य व त्यांच्या बलिदानाची जाणीव प्रत्येक पावलावर होत राहिली. या गडावरून परत जाताना सोबत घेऊन चालले आहे काही सुंदर आठवणी, इतिहासाबद्दलचा आणखीन वाढलेला अभिमान आणि मनात कायम घर करून राहील असा अविस्मरणीय अनुभव. म्हणून तुम्ही सुद्धा सिंहगडाला आयुष्यात एकदा तरी नक्की भेट द्या. जय भवानी, जय शिवाजी. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ रिगार्डिंग किल्ले सिंहगड मी इथेच संपवते. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर याआधी तुम्ही सिंहगडावर आले असाल तर तुमचा इथला एक्सपिरियन्स कसा होता ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला प्लीज प्लीज नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.